गुड मॉर्निंग. आज आपण पहिला जो टॉपिक आहे आपला जो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट जो टॉपिक आहे त्याच्यामधला आपण माइंड मॅप म्हणजेच काय तर एक पूर्ण टॉपिक आहे तो या माइंड मॅपमधून समजावून घेणार आहोत. माइंड मॅप जरी मोठा दिसत असला तरी हा एकदम इझी आहे. आपण सिक्वेन्शियली ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला याच्यामध्ये खूप साऱ्या आपण स्टेप्स बघू आणि या स्टेप्स वाईज ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला हा टॉपिक आपल्याला क्लिअर होऊन जातोय. नाव पहिल्यांदा ज्यावेळेला आपण बघतोय की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये जर रिप्रोडक्शन्स इज युजफुल देन त्याच्या ठिकाणी फ्लॉवर्स इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण फ्लॉवर्स असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन्स हे युजफुल आहे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन्स इट मॅटर्स करतो. नाव ज्यावेळेला आपण रिप्रोडक्शन्स बघतो त्यावेळेला रिप्रोडक्शनचा सर्वात महत्त्वाचा एखादा जर ऑर्गन्स असेल जर प्लांटचा आपण बघितलं स्ट्रक्चर तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो असेल तो सर्वात असेल तो फ्लॉवर असेल. आणि मग फ्लॉवर ज्यावेळेला प्लांट एखादं फ्लॉवर डेव्हलप करतं त्यावेळेला त्या फ्लॉवर डेव्हलपमेंट झाल्यानंतर आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ फ्लॉवर त्या फ्लॉवर्समध्ये इफ देर इज अ बायसेक्शुअल जर ते बायसेक्शुअल असेल तर मेल अँड फिमेल गॅमेट हे एकाच फ्लॉवरमध्ये प्रेझेंट असतात. इफ युनिसेक्शुअल असेल तर ओनली मेल और फिमेल या दोन्हीपैकी एक गॅमेट्स किंवा यापैकी एका प्रकारचे गॅमेट त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि मग त्या दुसऱ्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी एजंटचा उपयोग करून जे आपण पॉलिनेशन्स बघितलेलं होतं त्या पॉलिनेशन एजंटचा उपयोग करून त्या ठिकाणी रिप्रोडक्शन्स घडवलं जातं किंवा फर्टिलायझेशन्स होऊन रिप्रोडक्शन्स घडवून त्या ठिकाणी नवीन ऑफस्प्रिंग किंवा सीड्स तयार करून एखाद्या नवीन प्लांट फॉर्मेशन्सला त्याचा उपयोग होतो. मग आपण ज्यावेळेला फ्लॉवरचा स्टडी करतो त्याच्यानंतर फ्लॉवर्समध्ये ज्यावेळेला जर ते बायसेक्शुअल फ्लॉवर्स असेल किंवा युनिसेक्शुअल्स असेल डझंट मॅटर बट जर फ्लॉवरचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये मेल पार्ट जो आहे त्या मेल पार्टला अँड्रोशियम्स असं म्हटलं जातं. नाव फ्लॉवर्स ज्यावेळेला अँड्रोशियम स्ट्रक्चर्समध्ये जातो त्यावेळेला मेल पार्ट्स आपण त्याला म्हणतो अँड्रोशियम इट इज अ मेल पार्ट. मग अँड्रोशियम्स कंटेन अँड्रोशियम्समध्ये कशा कशाचा समावेश होतो. इट कंटेन स्टेमेन पार्ट अँड फिलामेंट पार्ट. देर आर ओनली टू पार्ट प्रेझेंट इन द फ्लॉवर. मग याच्यामधला जो स्टॅमेन पार्ट आहे या स्टॅमेनमध्ये काय प्रेझेंट असतात जर आपण एखादं फ्लॉवर बघितलं तर त्या फ्लॉवरमध्ये असणारा जो मेल पार्ट आहे त्या मेल पार्टमध्ये एक स्टेमन पार्ट जो आहे ह्या स्टेमन पार्टमध्ये त्या ठिकाणी अँथर्स प्रेझेंट असतात. आणि मग ते अँथर्स असतात या अँथरचं फंक्शन्स काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अँथरचं फंक्शन्स आहे टू प्रोड्यूस पोलन ग्रेन्स तयार करणे हे त्याचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन्स आहे. मग ज्यावेळेला आपण पुढं बघतो ज्यावेळेला आपण पुढं बघतो त्यावेळेला अँथरचा ज्यावेळेला आपण स्टडी करतो त्यावेळेला अँथर ह्या कसा असतो तर याच्यामध्ये हा बायलोब असतो आणि याच्यामध्ये 4 मायक्रोस्पोरेंजिया सेल्स टाइप्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट. आपण स्ट्रक्चर्स ऑफ अँथर स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये बाहेरचं स्ट्रक्चर्स आहे त्याच्यानंतर आतलं मिडल लेयर्स असतात किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये असणारा जो टॅपेटमचा स्ट्रक्चर्स आहे जो त्या ठिकाणी असणारे सेल्स असतील जे स्पोरेंजिया सेल्स असतील त्याला न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. त्या अँथरमध्ये तो अँथर कसा असतो तर बायलोब असतो म्हणजेच 2 लोबचा बनलेला असतो आणि ईच लोबमध्ये काय असतात तर 2 मायक्रोस्पोरेंजिया प्रेझेंट असतात म्हणजेच 4 मायक्रोस्पोरेंजियल सेल्स प्रेझेंट असतात. आणि मग त्या ठिकाणी महत्त्वाचं काय होतं जर आपण मेलचा स्टडी केला जर मेल फ्लॉवरचा स्टडी केला किंवा मेल पार्टचा स्टडी केला तर त्या ठिकाणी मायक्रोस्पोरोजेनेसिस हा पार्ट घेतला जातो किंवा मायक्रोस्पोरोजेनेसिस होतो. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय तर फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन हा झाला मेलचा पार्ट. मायक्रोस्पोरोजेनेसिस पर्यंत आपण त्या ठिकाणी मेलपर्यंत बघतोय. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण फिमेल साईटला बघतोय किंवा ज्यावेळेला आपण फ्लॉवरच्या फिमेलचे स्ट्रक्चर्स बघतो त्याच्यामध्ये जर फिमेल्स पार्ट त्यालाच गायनोशियम्स असं म्हटलं जातं. आणि मग हे गायनोशियम जे आहे ह्या गायनोशियम्सलाच आणखी एक नाव आहे त्याला पिस्टिल म्हटलं जातं. ऑलरेडी आपण जो पूर्ण टॉपिक बघितलेला आहे किंवा जर आपण त्याचा पूर्ण स्टडी केला तर त्या टॉपिकमध्ये पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स हा एक पॉईंट येतो. त्या ठिकाणी काय होत असतं तर जे पिस्टिल पार्ट आहे म्हणजे फिमेल पार्ट आहे त्या ठिकाणी जे तयार होणारा अँथरचा पोलन ग्रेन्स आहे तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रकारच्या कोणत्या सिक्वेन्शियल स्टेप्स होतात त्या आपण त्या पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्समध्ये बघितलेलं आहे. मग आता ज्यावेळेला हा गायनोशियमचा पार्ट आहे
हा गायनोशियमचा पार्ट, याच्यामध्ये काय असतात तर 3 स्ट्रक्चर्सचा समावेश असतो, किंवा गायनोशियम म्हटलं की 3 स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. ह्याच्यामधला जो स्टिग्मा पार्ट आहे, त्याच्यानंतर स्टाइली पार्ट आहे, आणि ओव्हरी हे एक स्ट्रक्चर्स असतं, ते एखाद्या फ्लॉवरमध्ये असतं. म्हणजे जर आपण एखादं फ्लॉवर बघितलं तर त्या फ्लॉवरच्या मधल्या स्ट्रक्चर्समध्ये या ठिकाणी असणारी अशा प्रकारची एक ओव्हरी प्रेझेंट असते, आणि या ओव्हरीच्या वरच्या साईडला जी एक फिलामेंट लाईक ऑर स्ट्रक्चरल एक लाईन प्रेझेंट असते, किंवा एक ट्यूब प्रेझेंट असेल, डक्ट पार्ट प्रेझेंट असेल, याला स्टाईल म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर वरती असणारा जो भाग आहे तो काय करत असतो तर पोलन ग्रेन्स कलेक्ट करण्याचं काम करतो, याला स्टिग्मा म्हटलं जातं. म्हणजेच काय झालं, हा पूर्ण पार्ट झाला याला पिस्टिल म्हणू, किंवा हा पूर्ण पार्ट आहे त्याला गायनोशियम म्हणू. ह्याचा जो वरचा लेअर आहे याला काय म्हटलं जातं तर स्टिग्मा पार्ट म्हटलं जातं. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे किंवा हा जो डक्ट पार्ट आहे याला स्टाईल म्हटलं जातं. आणि ओव्हरीचा पार्ट आहे जो या ठिकाणी फ्लॉवरच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. मग हा फिमेलचा पार्ट झाला. आणि मग नेक्स्ट जी स्टेप्स आहे, म्हणजेच बघा आपण गायनोशियम बघितलं, गायनोशियम्स नंतर स्टिग्मा हा पार्ट बघतोय, त्याच्यानंतर स्टाईल हा पार्ट बघितला, ओव्हरी पार्ट आहे. या ओव्हरीमध्ये काय असतात तर नंबर्स ऑफ ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात. आणि हे नंबर्स ऑफ ओव्ह्यूल्स जे प्रेझेंट असतात, या ओव्ह्यूल्स या आता हा जो ओव्हरी असेल, इन दॅट ओव्हरी देअर आर नंबर्स ऑफ ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट, असे ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात. ओके. आणि मग या ओव्ह्यूल्समध्ये काय होत असतं तर सर्वात महत्त्वाचं तो म्हणजेच मेगास्पोरोजेनेसिस होत असतं. म्हणजेच काय, आपण मेल पार्टचा स्टडी केला तर त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स आहेत, पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन्स होतं, म्हणजेच मेल जे गॅमेट्स आहेत ते तयार करण्याचं काम पोलन ग्रेन्स मार्फत पुढे केलं जाईल. आणि जर फिमेलचा पार्टचा स्टडी केला तर त्या ठिकाणी काय होतंय तर मेगास्पोरोजेनेसिस होतंय. बरोबर. मग आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण बघतोय त्यावेळेला स्टिग्माचा आपण ज्यावेळेला फंक्शन्स बघितलं त्यावेळेला स्टिग्माचं फंक्शन्स काय आहे, इट इज अ लँडिंग प्लॅटफॉर्म. हा काय आहे तर एक प्रकारचा लँडिंग प्लॅटफॉर्म आहे. कशासाठी तर लँडिंग प्लॅटफॉर्म ऑफ पोलन ग्रेन्स. जे पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी तयार होणार आहेत ते काय होणार आहेत, पॉलिनेशन झाल्यानंतर या ठिकाणी स्टिग्माच्या पार्टवरती येणार आहेत. स्टाईलचा उपयोग काय आहे किंवा व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ स्टाईल. स्टाईलचं फंक्शन्स इज दॅट की टू असिस्ट फर्स्ट फर्टिलायझेशन. म्हणजेच काय, ज्यावेळेला या ठिकाणी पोलन ग्रेन्स या ठिकाणी स्टिग्मावरती येतील, त्या स्टिग्मावरती आल्यानंतर सेम प्लांटचे किंवा क्रॉस पॉलिनेशन्स होऊन जे पोलन ग्रेन्स त्याच प्रकारच्या प्लांटचे आले असतील तर ते स्टिग्मा काय करतो तर स्टिग्मा सिक्रिशन्स करेल. आणि स्टिग्मा ते ज्यावेळेला आयडेंटिफाय झाले की ते नंतर या ज्या स्टाईलचा पार्ट आहे या स्टाईलच्या पार्ट नंतर हे पूर्ण या ओव्हरीकडं आणलं जाईल किंवा ते ओव्हरीच्या भागाकडं पुश केलं जाईल. आणि मग हे करण्यासाठी म्हणजेच काय, फर्स्ट फर्टिलायझेशन्स होताना, फर्स्ट फर्टिलायझेशन्स म्हणजे काय हा पण प्रश्न आहे. फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणजेच काय, फर्स्ट मेल गॅमेट अँड एग ज्या वेळेला कॉन्टॅक्टमध्ये येतात, म्हणजेच काय, इथं तयार होणारा पोलन ग्रेन्स त्याच्यामधला फर्स्ट मेल गॅमेट आणि याच्यामध्ये असणारा जो एम्ब्रियो सॅक आहे, या दोन्हीचं जे फर्टिलायझेशन्स होतं त्याला फर्स्ट फर्टिलायझेशन्स असं म्हटलं जातं. मग आता आपण बघितलं मेलच्या पार्टच्या ठिकाणी मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे, फिमेलच्या पार्टच्या ठिकाणी मेगास्पोरोजेनेसिस आहे. हा पण क्वेश्चन्स येतो, व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस और व्हॉट इज मीन बाय मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन्स ऑफ पोलन ग्रेन, मेगास्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन्स ऑफ मेगास्पोर. नाव आता या दोन ठिकाणी आपण बघितले की मेल आणि फिमेलचे पार्ट बघितले. मग आता मेलचा जो पोलन ग्रेन्स आपण म्हणतोय, जो पोलन ग्रेन तयार होतात, ते पोलन ग्रेन्स तयार कसे होतात, ते तयार होण्यासाठी जो मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे त्या ठिकाणी काय होत असतं तर मायक्रोस्पोर मदर सेल्स प्रेझेंट असतात. म्हणजेच काय, अँथरच्या भागामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्स प्रेझेंट असतात. आणि महत्त्वाचं ते कसे असतात तर ते डिप्लॉइड इन फंक्शन्स असतं. त्याचं फंक्शन्स कसं असतं तर ते डिप्लॉइड असतात. आणि ते डिप्लॉइड फंक्शन्स असतात. आणि मग त्यांच्यामध्ये काय होत असतं तर त्यांच्यामध्ये एक मिओसिस ही एक कन्सेप्ट किंवा मिओसिस ही स्टेप होते. आणि त्या मिओसिस झाल्यामुळं जे मायक्रोस्पोर मदर सेल्स प्रेझेंट असतात, हे मायक्रोस्पोर मदर सेल्स मायक्रोस्पोर टेट्राड्स म्हणून ओळखले जातात. आता टेट्राड्स म्हणजेच काय, 4 इन नंबर, 4 प्रकारचे किंवा 4 प्रकारचे सेल्स प्रेझेंट असतात. पण ते 4 सेल्स असतात त्यातला प्रत्येक सेल्स, इथं मी लिहिलेला आहे 4 सेल्स आर हॅप्लॉइड सेल्स.
4 सेल्स हॅप्लॉइड सेल्स म्हणजेच काय, त्यातला प्रत्येक सेल हा हॅप्लॉइड सेल्स असतो. इथंपर्यंत आता समजलेलं आहे. नाव ज्या वेळेला आपण बघतोय की मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्सचं कन्वर्ट ज्या वेळेला मिओसिस होतं त्यावेळेला मायक्रोस्पोर टेट्राड्स मध्ये होतं. हा मायक्रोस्पोर टेट्राड्स ज्या वेळेला अगेन पुढची डिव्हिजन आहे मायटॉसिस डिव्हिजन त्याच्यामध्ये होते. मायटॉसिस डिव्हिजन झाल्यामुळं त्याचं कन्वर्ट कशामध्ये होतं, त्याचं कन्वर्ट पोलन ग्रेनमध्ये होतं. पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर्स आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. त्याच्या बाहेरची लेयर्स आहे त्याला एक्झाइन्स म्हटलं जातं, आतली लेयर आहे त्याला इंटाइन्स म्हटलं जातं. स्मॉल एक ओपनिंग और जर्म पोअर्स त्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी पोलन ट्यूब फॉर्मेशन्स होत असते. त्याच्या आतमध्ये व्हेजिटेटिव्ह सेल्स प्रेझेंट असतात, त्याच्या आतमध्ये जनरेटिव्ह सेल्स प्रेझेंट असतात. मग या ठिकाणी जो पोलन ग्रेन आहे, ह्या पोलन ग्रेन्स मध्ये काय होत असतात तर तो ज्या बिफोर म्हणजेच काय, तो ज्या वेळेला फिमेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो किंवा स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेला काय होत असतात, त्याच्यातून एक व्हेजिटेटिव्ह सेल्स तयार होतो आणि 2 मेल गॅमेट तयार होतात. हा सुद्धा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे की पोलन ग्रेन्स फॉर्मेशन्स होताना बिफोर पॉलिनेशन अँड आफ्टर पॉलिनेशन त्याच्यामध्ये कोणते कोणते चेंजेस असतात, हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याला आपण मेल गॅमेटोफाइट ही कन्सेप्ट म्हणतो. मेल गॅमेटोफाइट फॉर्मेशन्स होताना ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर तो बिफोर काय करतोय, बिफोर म्हणजेच काय, स्टिग्माच्या इथं जायच्या अगोदर तो काय करतो आणि स्टिग्माच्या इथं गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात तर त्याच्यामध्ये एक व्हेजिटेटिव्ह सेल्स प्रेझेंट होतो आणि 2 मेल गॅमेट तयार होतात. बरोबर. मग आता याच्यानंतर जे पॉलिनेशन्स होतं म्हणजेच काय, हा 1 व्हेजिटेटिव्ह सेल्स अँड 2 मेल गॅमेट्स आहेत. पॉलिनेशन्स कंप्लीट केलं जाईल. पॉलिनेशन्स म्हणजेच काय, हा पोलन ग्रेन्स आहे जो या ठिकाणी तयार झालेला आहे मेलच्या पार्टमध्ये. म्हणजेच हा समजा अँथर असेल आणि या अँथरच्या ठिकाणी हे लहान लहान पोलन ग्रेन्स तयार झालेले आहेत. हे पोलन ग्रेन जे आहेत हे काय केले पाहिजेत तर आपल्याला या ठिकाणी किंवा त्याच जर एकच फ्लॉवर असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या स्टिग्मापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पोलन ग्रेन. ओके, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम स्टेमन किंवा स्टेमन पार्ट, मेल पार्ट टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. आणि मग पॉलिनेशन्स होताना पोलन्स असतात ते जर्मिनेशन्स होत असतात, पोलनमध्ये चेंजेस होत असतात आणि मग त्याच्यानंतर हे जे पोलन ग्रेन्स असतात ते पोलन ग्रेन्स या स्टिग्मापर्यंत जात असतात. इथंपर्यंत समजलेलं आहे. नाव आता या स्टेप बाय स्टेप्स आपण प्रोसिजर बघतोय की याच्यामध्ये कशा कशा फॉर्मेशन्स होत असतात. मग आता आपण इथं मगाशी येऊन थांबलेलो होतो की मेगास्पोरोजेनेसिस. आता मायक्रो म्हणजेच काय, पोलन ग्रेन. मेगा म्हणजेच काय, फॉर्मेशन्स ऑफ मेगास्पोर. मेगास्पोर सेल्स तयार होतात आणि मग हे मेगास्पोर सेल्स असतात. इथं सुद्धा मेगास्पोर मदर सेल्स असतात. हा डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या. हा मेगास्पोर मदर सेल आहे, तिकडं आहे तो मायक्रोस्पोर मदर सेल्स आहे. आणि मग हा मेगास्पोर मदर सेल्स आहे त्याच्यामध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार होताना, म्हणजेच बघा हा मेगास्पोर मदर सेल आहे, ह्याच्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होताना आता फिमेल गॅमेटोफाइट तयार होईल म्हणजेच काय होईल, फिमेलमध्ये एक एम्ब्रियो सॅक तयार होईल. एम्ब्रियो सॅक तयार होते. मग हा जो मेगास्पोर मदर सेल्स आहे याच्यामध्ये काय होत असतात, चेंजेस होत असतात आणि 4 मेगास्पोर्स तयार होतात. म्हणजेच काय, 4 प्रकारचे मेगास्पोर सेल्स तयार होत असतात. बट 4 प्रकारचे मेगास्पोर सेल्स झाले म्हणजे 4 एम्ब्रियो सॅक नाही तयार होत. त्या 4 मेगास्पोर मदर सेल्स असतात किंवा 4 मेगास्पोर्स असतात. सॉरी, मी मेगास्पोर मदर सेल्स म्हटलं. 4 मेगास्पोर म्हणजे 4 मेगास्पोर टाइप ऑफ सेल्स तयार होत असतात. हे मेगास्पोर 4 असतात, त्याच्यामधले 3 असतात ते 3 डिजनरेट होतात. मोस्टली आपण बघतो की सेलच्या स्ट्रक्चर्समध्ये जे सेल डिजनरेट होतील किंवा ते नष्ट होतील त्यावेळेला ते जाताना नरिशमेंट प्रोव्हाइड करत असतात किंवा त्यांच्यामध्ये काही मटेरियल, सायटोप्लाझ्मिक मटेरियल असेल ते काय करत असतात तर ते त्या भागाला जो सिंगल सेल राहिलेला आहे त्याच्यामध्ये नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. मग बघा 4 megaspore mother cells are there are 3 are degenerated and 1 remains. 1 is called as a functional. म्हणजे 4 पैकी फक्त एकच फंक्शनल राहिला, बाकी सगळे जे 3 आहेत ते डिजनरेट झालेले आहेत. मग आता 3 डिजनरेट झाले
त्याच्यानंतर काय होईल, हा जो एक फंक्शनल सेल राहिलेला होता याच्यामध्ये काय होतं तर मायटॉसिस डिव्हिजन होते. आता ही मायटॉसिस डिव्हिजन किती होते तर 3 टाइम्स मायटॉसिस डिव्हिजन होते. म्हणजेच बघा एक सेल आहे त्या एक सेलमध्ये 3 वेळा मायटॉसिस झाली. 1 चे 2 झाले, 2 चे 4 झाले आणि तिसऱ्या वेळेला 4 चे 8 सेल्स प्रेझेंट असतील. 8 सेल्स जे प्रेझेंट असतात ज्याला आपण काय म्हणतो तर 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल. 8 सेल असतात बट ज्या वेळेला त्याच्यामध्ये फॉर्मेशन होत असतं त्यावेळेला ती जर एम्ब्रिओ सॅक आहे, जर आपण एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर्स बघितलं तर एम्ब्रिओ सॅकमध्ये 2 पोलर न्यूक्लिआय प्रेझेंट असतात, याचा एक सेल्स फॉर्मेशन होतो. या वरच्या ठिकाणी जे सेल्स असतात 3 प्रकारचे, हे 3 सेल्स असतात त्याला अँटीपोडल सेल्स म्हणतो. याच्या ठिकाणी जे मायक्रोपायलर, आता याच्यामध्ये 2 एंड असतात, एक आहे तो चाल्जल एंड आणि दुसरा आहे तो मायक्रोपायलर एंड म्हटलं जातं याला. आणि मग या ठिकाणी असणारा हे इथं पण 3 सेल्स असतात, फक्त 2 असतात ते सिनर्जिड सेल्स म्हणून. आणि जो तिसरा आहे तो सिनर्जिड्स किंवा एक सेल ज्याला म्हटलं जातं याला एक सेल आपण म्हणतो. आणि ह्या कंप्लीट स्ट्रक्चरला, आता हे कंप्लीट स्ट्रक्चर पेपरला हा क्वेश्चन्स येतो, व्हॉट इज एम्ब्रिओ सॅक. 1 मार्कला क्वेश्चन्स असतो किंवा नीटला सीईटीला याच्यावर क्वेश्चन्स असतो. एम्ब्रिओ सॅक मीन्स व्हॉट, एम्ब्रिओ सॅक मीन्स 8 न्यूक्लिएटेड. 8 न्यूक्लिएट कुठले आले, न्यूक्लियस 8 कुठले कुठले आले, हे वरचे 3 आले, हे 2 आले 5 आणि हे खालचे 3 आले, म्हणजे टोटल 8 न्यूक्लिएटेड. बर 8 न्यूक्लिएटेड आहेत बट 7 सेल आहेत, कारण ह्या दोन्हीचा मिळून एकच सेल झालाय. म्हणजे टोटल किती सेल झाले 7 सेल झाले. 8 न्यूक्लिएटेड 7 सेल एम्ब्रिओ सॅक तयार होते. आणि मग यालाच काय म्हटलं जातं एम्ब्रिओ सॅक असं म्हटलं जातं. बघा आता पोलन ग्रेन्स तयार झाला, एम्ब्रिओ सॅक तयार झाली. या एम्ब्रिओ सॅक मध्ये मी इथं डिवाइड करून दाखवलेलं आहे, 2 पोलर न्यूक्लिआय सेल्स, 3 सेल्स ऑफ अँटीपोडल सेल्स आणि याच्यामधला जो 3 सेल्स आहेत फ्रॉम एक ॲपॅरेटस किंवा हे जे खालचे सेल्स आहेत 2 सिनर्जाइड्स आणि एक ॲपॅरेटस, यालाच काय म्हटलं जातं तर पूर्ण स्ट्रक्चर्सला एम्ब्रिओ सॅक असं म्हटलं जातं. मग आता बघा इथं पोलन ग्रेन्स तयार झाला मेल साईडला, फिमेल साईडला एम्ब्रिओ सॅक तयार झाली. दोन्ही पण मॅच्युअर आहेत. मॅच्युअर स्टेजला ज्यावेळेला फॉर्मेशन्स होतं, ज्यावेळेला मॅच्युअर स्टेज फॉर्मेशन झाल्यानंतर याच्यामधला जो एम्ब्रिओ सॅक आहे आणि इथं आलेला जो पोलन ग्रेन आहे, या पोलन ग्रेन्समध्ये प्रेझेंट असणारे 2 सेल्स आहेत, जनरेटिव्ह सेल्स आहे आणि व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे, बरोबर. या प्रकारे हे 2 एकत्र येतात, हे सगळं स्टिग्मावरती घडवलं जातं. आणि हे स्टिग्मावरती आल्यानंतर त्यामध्ये ज्या स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय होत असतात तर त्या ठिकाणी सिक्रिशन्स केलं जातं स्टिग्माकडून. आणि मग ते जे पोलन ग्रेन्स असतात, इथं पोलन ग्रेन्समध्ये प्रेझेंट असणारा जम्प फोर्स आहे, याच्यामधून एक ट्यूब फॉर्मेशन्स होते, यालाच पोलन ट्यूब म्हटलं जातं. आणि ही ट्यूब जी आहे, ही ट्यूब हा जो भाग आहे, हा जो स्टाईलचा स्ट्रक्चर आहे, या स्टाईलच्या आतल्या लेयर्स पासून ही आतमध्ये पुश केली जाते. आणि ही पुश करत असताना ही मायक्रोपायलर एंड कडून ज्या वेळेला आतमध्ये एम्ब्रिओ सॅक मध्ये प्रवेश करत असते किंवा ओव्हरीच्या भागाकडून ती आतमध्ये जात असते. आता ही ज्या वेळेला या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये येते त्यावेळेला त्या पोलन ट्यूब मध्ये किंवा पोलन ग्रेनच्या ज्या स्ट्रक्चर्स मध्ये मेल मध्ये काय प्रेझेंट असतात तर मेल मध्ये या ठिकाणी एक पोलन ट्यूब किंवा पोलन न्यूक्लियस प्रेझेंट असेल किंवा व्हेजिटेटिव्ह सेल्स प्रेझेंट असेल आणि दुसरे 2 असतात ते मोठे असे दुसरे 2 मेल गॅमेटोफाइट प्रेझेंट असतात. मग आपण इथं बघतोय जी पुढची प्रोसिजर आहे ज्याला डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. प्लांटमध्ये डबल फर्टिलायझेशन होतं म्हणजे काय नक्की 2 ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणजेच काय, हा जो मेल गॅमेट आहे म्हणजेच इथं मी लिहिलेलं आहे ज्याला सिंगॅमी म्हटलं जातं. सिंगॅमी म्हणजेच काय 1 मेल गॅमेट आणि एक सेल म्हणजेच काय, यातला पहिला मेल गॅमेट. म्हणजे बघा या ठिकाणी जी पोलन ट्यूब अशी आलेली आहे, ह्या पोलन ट्यूब मायक्रोपायलर एंड्स कडून ज्यावेळेला इंटरनल आतमध्ये प्रवेश करत असते, वेन इट एंटर ॲट द मायक्रोपायलर एंड, त्यावेळेला हा जो सिनर्जाइड सेल्स आहे, हा सिनर्जाइड सेल डिजनरेट झाला की याच्यामधले पहिला जो मेल गॅमेटोफाइट आहे किंवा पहिला मेल गॅमेट आहे तो एक सेल बरोबर कॉन्टॅक्ट होतो. या ठिकाणी जे फर्टिलायझेशन होतं त्याला फर्स्ट फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं, त्यालाच सिंगॅमी असं म्हटलं जातं. नाव इन सिंगॅमी, आफ्टर सिंगॅमी, त्याच वेळेला आफ्टर दॅट
सेकंड मेल गॅमेट इज वेटिंग अँड सेकंड मेल गॅमेट हा इट इज एंटर थ्रू द एम्ब्रियो सॅक अँड विच गोज हा कुठंपर्यंत जाईल, हा पोलन न्यूक्लियाय पर्यंत जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे 2 प्रकारचे न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत, 2 पोलर न्यूक्लियाय, आणि हा तिसरा इथं गेला. तिसरा गेला म्हणजे त्याला ट्रिप्लॉइड रिजन्स म्हटलं जातं. म्हणजेच काय, 2 पोलर न्यूक्लियाय अँड 1 मेल गॅमेट ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये ट्रिप्लॉइड इन स्ट्रक्चर फॉर्मेशन्स होतं आणि त्यालाच आपण म्हणतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हणतो. हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आपण पूर्ण टॉपिक बघितला, त्याच्यामध्ये हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तो मी परत रिवाइज करतो. 2 पोलर न्यूक्लियाय आणि एक मेल गॅमेट याच्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होईल. हाच प्रायमरी न्यूक्लियस जो आहे त्यालाच आपण नंतर एंडोस्पर्म असं म्हणू. आणि हाच एंडोस्पर्म आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं की हाच एंडोस्पर्म जर एखाद्या सीड्समध्ये प्रेझेंट असेल तर त्याला एंडोस्पर्मिक सीड्स म्हटलं जातं. जर हा अब्सेंट असेल किंवा तो पूर्ण यूज केला असेल तर त्याला काय म्हटलं जातं, नॉन एंडोस्पर्मिक सीड्स म्हटलं जातं. मग बघा आता या ठिकाणी एक मेल गॅमेट आणि एक सेल आलेला आहे आणि याच्यापासून काय तयार होतं, याच्यापासून झायगोट फॉर्मेशन्स होतं. बरोबर. आता हा झायगोट फॉर्मेशन या ठिकाणी झालं, या ठिकाणी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झालं. आता नेक्स्ट काय होईल, आता नेक्स्ट याच्यामध्ये काय होतं तर हा जो झायगोट सेल आहे या झायगोट सेल्समध्ये काय होत असतात तर एम्ब्रियोनिकल चेंजेस होत असतात. एम्ब्रियोजेनेसिस होत असतं बाय मायटोसिस होत असतं. हा जो झायगोट सेल आहे ह्याच्यामध्ये काय असतात, आता बघा हा एक मेल गॅमेट आहे, हा n इन नंबर म्हणजेच हॅप्लॉइड आहे. एक सेल आहे, हा सुद्धा हॅप्लॉइड आहे. त्यांचं सिंगॅमी झालं, डिप्लॉइड सेल्स तयार होईल, त्यालाच झायगोट असं म्हटलं जाईल. बरोबर. आता हा जो झायगोट आहे हा झायगोट ज्यावेळेला एम्ब्रियोजेनेसिस त्याच्यामध्ये टेक्स प्लेस होतं, मायटोसिस डिव्हिजन होते, त्यावेळेला त्या ठिकाणी सस्पेन्सर सेल्स तयार होतात आणि सस्पेन्सर सेल झाल्यामुळं मल्टीसेल्युलर एम्ब्रियोज फॉर्मेशन्स होतात. यालाच आपण पूर्ण एम्ब्रियो म्हणतो. म्हणजेच बघा इथं मेल गॅमेट फिमेल गॅमेट एक फॉर्मेशन झालं, झायगॉट तयार झालं, झायगॉट नंतर एम्ब्रियो फॉर्मेशन झालं. आता हा एम्ब्रियो जो आहे जे आपण बघितलेला आहे याच्यामध्ये मोनोकॉट डेव्हलपमेंट, एम्ब्रियोनिकल मोनोकॉट डेव्हलपमेंट असेल किंवा डायकॉट डेव्हलपमेंट होत असते. आणि मग त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये काय होत असतात तर त्या डेव्हलपमेंटपासून काय तयार होतात तर सीड्स फॉर्मेशन होत असतात आणि फ्रूट डेव्हलपमेंट होत असते. बघा आता इथं सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट झाली म्हणजेच एम्ब्रियो डेव्हलपमेंट झाला. हा एम्ब्रियो डेव्हलपमेंट होत असताना हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा हा जो एंडोस्पर्म आहे हा थोडा यूज केला जाईल किंवा थोडा तसा शिल्लक ठेवला जाईल किंवा तो पूर्णपणे कम्प्लिटली हा ॲब्सॉर्ब केला जाईल. आणि मग लास्ट एम जो आपण म्हणतो ज्याला सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट, ज्या ठिकाणी आपण मागच्याच लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं की सीड फॉर्मेशन्स कसं होतं. सीड्स ह्या कशापासून तयार होत असतात तर या ठिकाणी असणाऱ्या ज्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असणारे डिफरंट ओव्हिल्स असतात या प्रत्येक एका ओव्हिल्समध्ये एक सीड फॉर्मेशन्स होत असतं. ह्या डिफरंट या ओव्हिल्सचं जे बाहेरचं स्ट्रक्चर्स आहे या ओव्हिल्सचं बाहेरचं स्ट्रक्चर्स आहे या ठिकाणी असणारा जर ओव्हिल्स प्रेझेंट असेल तर या ओव्हिल्सच्या बाहेरच्या स्ट्रक्चर्सला जे प्लेयर्स असतात त्याला इंटेग्युमेंट म्हटलं जातं. ही इंटेग्युमेंट सीड कोट तयार करण्याचं काम करते. ह्याच्या ठिकाणी जो ओव्हरी प्रेझेंट असेल म्हणजेच एका फ्लॉवरच्या ठिकाणी जी ओव्हरी प्रेझेंट असेल या ओव्हरीपासून काय तयार होईल, या एका ओव्हरीपासून काय तयार होईल, फ्रूट फॉर्मेशन्स होईल आणि मग सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट होईल. आणि मग जे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट आहे त्याचा आपण फर्दर यूज म्हणून न्यू ऑफस्प्रिंग तयार करण्यासाठी, न्यू प्लांट तयार करण्यासाठी होतो. म्हणजेच त्यापासून नवीन प्लांट तयार होतं आणि मग ते प्लांट ॲट द मॅच्युअर स्टेट किंवा ते प्लांट ज्या वेळेला इन्क्रीज होत असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये परत फ्लॉवर फॉर्मेशन्स होत असतात आणि फ्लॉवर्समध्ये मग कोरोला पेटलचा भाग आहे आणि कॅलेक्स सेपल्सचा भाग आहे. याप्रमाणे फॉर्मेशन्स होत असतं. म्हणजेच काय आपण या लेक्चर्समध्ये आपण या माइंड मॅपमध्ये काय बघितलं, आपण या माइंड मॅपमध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट एकदम स्टेप वाईज बघत गेलो आणि नंतर डबल फर्टिलायझेशन झालं, 2 ठिकाणी फर्टिलायझेशन झालं, एकदा इथं फर्टिलायझेशन झालं, एकदा इथं फर्टिलायझेशन झालं
पहिल्या फर्टिलायझेशनमधून झायगॉट मिळाला, दुसऱ्या फर्टिलायझेशनमधून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस मिळालं किंवा एंडोस्पर्म मिळाला, आणि मग हे जे सगळं स्ट्रक्चर्स आहे याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक आहे ज्याला आपण रिप्रोडक्शन्स इन लोअर अँड हायर प्लांट म्हणतो, हा कंप्लीट करून घेतला. हे पूर्ण स्ट्रक्चर्स आहे ते तुमच्या बुकमध्ये आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेला फर्दर लेक्चर्स होतील त्या त्या वेळेला ते चेक केलं जाईल. हे स्ट्रक्चर्स आहे ते तुमच्या पूर्ण जो माइंड मॅप आहे तो तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित करायचा आहे. जर तुम्हाला एका पेजवरती सक्सेस होत नसेल, व्यवस्थित बसत नसेल, तर मेल पार्ट आहे या पोलन ग्रेन्सपासून इथंपर्यंत करा, फिमेल पार्ट आहे तो इथंपर्यंत आहे तो या पार्टपर्यंत करा, आणि मग जो राहिलेलं स्ट्रक्चर्स आहे जो हा पूर्ण पार्ट आहे त्याच्यानंतरचा मेल आणि फिमेल पार्ट एकत्र आल्यानंतर, मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट एकत्र आल्यानंतर डबल फर्टिलायझेशन्स होतं, आणि मग ह्या प्रोसिजरसुद्धा वेगळ्या करा. सो स्क्रीनशॉट एक याचा मारून तुमच्या जवळ ठेवा. तुम्हाला एक 5 सेकंदाचा वेळ देतो, त्याच्यानंतर हा लेक्चर्स कंप्लीट होईल. थँक्यू.